या ठिकाणी जमा करायला सुरुवात कालपासूनच झाली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आज रविवार असून पण बँकेच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत। त्याचं कारण म्हणजे उद्या सोमवार आहे, उद्या अजिबात पैशांचं वितरण होणार नाही आहे, कारण सर्व अर्थसंकल्पीय अधिवेशन या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे रविवार असून पण महिलांच्या खात्यावरती आज पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 9 वाजल्यापासून महिलांना या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दुसरा मेसेज या ठिकाणी आल्याचा मोबाईलवरती आता पाहायला या ठिकाणी मिळू लागलाय। तो म्हणजे फेब्रुवारीचा गेल्या 4 ते 5 दिवसांच्या आतमध्ये बघा, फेब्रुवारीचा 4 ते 5 दिवसांच्या आतमध्ये कोणाला सुद्धा मेसेज आला नव्हता। फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा 4-5 दिवसांच्या आधी मेसेज तुम्हाला लावता आणि जो राहिलेला हप्ता होता तर दुसरा मेसेज फेब्रुवारीचा आज आल्याने महिला आनंदाने या ठिकाणी खुश झाल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणीचं खातं पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या महत्त्वाच्या बँकामध्ये महिलांनी उघडलेलं आहे आणि त्याला आधार कार्ड जोडणी केलेलं आहे, अशा सर्व महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण आज 1 मार्च महिन्याचा पहिला दिवस या ठिकाणी आता महिलांना पैशांचं वितरण सुरू करण्यात आले। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि या ठिकाणी पोस्ट ऑफिस बँक या बँकामध्ये मेसेज महिलांना पटापट यायला सुरुवात झाल्या। काल जवळपास निम्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत, म्हणजे 15 जिल्ह्यांमध्ये महिलांना काल मोबाईलवरती आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलाय। लक्षात ठेवा आज रविवार असून पण सरकारने पैसे सोडायला सुरुवात केल्या, कारण उद्या सोमवारपासून अधिवेशन सुरू होतंय, त्यामुळे पैशांचं वितरण होणार नाही। त्यामुळे आजचा दिवस हा लाडक्या बहिणींसाठी खास आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व 2,40,00,000 लाडक्या बहिणींपैकी आज 32 लाख लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आहे। सोमवार उद्या अजिबात पैसे जमा होणार नाहीत, तुम्ही वाट बघू नका असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यामुळे आजच्या कसल्याही परिस्थितीमध्ये आता पैसे जमा झाले पाहिजेत। सोमवार ते पुढच्या 15 मार्च पर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील 15 दिवस हायशी या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे महिलांना पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजच्या आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जसं तुम्हाला 4-5 दिवसांच्या पाठीमागे आल्याचा मेसेज आला, तसंच आज 1 मार्च रविवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तोंड गोड करण्याचं सरकारनं ठरवलंय आणि तशा प्रकारे दिलेला शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी आता पाळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला सुरुवात झाल्या। आता बघा एकदम 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी इथून पुढे 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आल्याचं मोबाईलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुम्ही सर्वांनी मोबाईलकडे आता लक्ष द्यायचं आहे। ही अधिकृत माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आणि त्यांनी असं पण म्हणलं, माफ करा लाडक्या बहिणींनो, पैशांचं वितरण आम्ही दोन्ही एकत्र सोडणार होतो, तुम्हाला डबल बँकेमध्ये जाण्याची गरज नव्हती, परंतु डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम आल्याने आम्हाला दोन्ही हप्ते एकत्र सोडता आले नाहीत। फक्त आणि फक्त 1500 रुपये 4-5 दिवसाच्या पाठीमागे आम्ही तुम्हाला जानेवारीचे सोडले आहेत आणि तुम्हाला पण जानेवारीचे 4-5 दिवसाच्या पाठीमागे पैसे आलेले आहेत। आणि काल शनिवारी 15 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा झाले। आज लास्ट दिवस आहे, कारण उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे। त्यामुळे आजच्या आज पैशांचं वितरण करून टाका। आता रात्र होऊ द्या, परंतु पैशांचं वितरण बँकेत गेल्याशिवाय या ठिकाणी सर्वांना आज सुट्टी देऊ नका असं या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत सांगण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, उद्या तुम्हाला काय करायचं आहे महिलांनो, उद्या सोमवार आहे, तुम्हाला बँकेत जाऊन आता पटकन पैसे काढून घेऊन यायचं आहे, कारण आज पैसे जमा या ठिकाणी बँकेत तुम्हाला होणार आहेत। मग आज कोणकोणत्या महिलांना मेसेज या ठिकाणी येऊ लागलाय, सकाळी 9 वाजता काहींना मेसेज आलाय, असं टप्प्याटप्प्याने महिलांना मेसेज येऊ लागलाय। महिलांना वाटलं सुद्धा नव्हतं की आज पैसे येतील, परंतु महिलांना या 15 जिल्ह्यातील सर्व महिलांना पैसे येऊ लागलेत। मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये महिलांना पैसे येऊ लागलेत, कारण काल जे जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले होते त्या जिल्ह्यामध्ये सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी आता शब्द पाळलेला आहे। महिला आता आपल्या लाडक्या भावावर खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून 2च याद्या जाहीर करण्यात आलेत, त्या म्हणजे या 2 यादीमधील पहिली यादी 15 जिल्ह्यांची होती, ते शनिवारी या ठिकाणी वाटप झालं आणि रविवारी या ठिकाणी आता दुसरी यादी वाटप करण्यात आल्याची या ठिकाणी ऑर्डर मिळत आहे। आणि तशा प्रकारे आता बँकेच्या खात्यावरती आता पैशांचं आता वितरण सुरू झालं आहे। मग
शनिवार आणि रविवार हे दोनच दिवस का निवडले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर सुद्धा काय सांगण्यात आले बघा। या दिवशी बाकीच्या बँकेच्या खातेधारकांना वाव मिळत नाही आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा सर्व्हर डाऊन होत नाही, खटाखट महिलांना लवकर पैसे जातात। या कारणामुळे शनिवार रविवार हे 2 दिवस वाटपाचे निवडले होते। तशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सकाळपासूनच सुरुवात झाल्या। तुम्हाला पुढील 5-10 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज खटाखट या ठिकाणी आता येऊ शकतो। महिलांनी आम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा त्यांच्या मोबाईलवरती फेब्रुवारीचा दाखवलाय। कदाचित विश्वास बसत नसेल, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल की फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये आज कसे काय जमा झाले, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाले, कोणत्या तालुक्यामध्ये जमा झाले, कोणत्या गावामध्ये जमा झाले, हे सर्व काही या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। मग बघा आता लाडक्या बहिणींनो, आता हे पैसे जे फेब्रुवारीचे आज 1 मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी सोडण्यात आलेत तर ते नेमकं कोणाकोणाला पैसे मिळू लागलेत, कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार पैसे मिळू लागलेत, कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी आता वगळून पैसे मिळू लागलेत। कारण ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे त्यातील काही ठराविक अशा पण लाडक्या बहिणी सापडलेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचे 1 रुपये सुद्धा अजिबात येणार नाहीत। मग तुम्हाला 1500 रुपये फेब्रुवारीचे आजच्या पाहिजे असतील तर नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। उद्या 2 मार्च सोमवार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन या ठिकाणी उद्यापासूनच सुरू होणार आहे, ही अधिकृत माहिती आहे। आणि उद्यापासून किती जरी तुम्ही वाट बघितला तरी पण तुम्हाला पुढील 15 मार्चपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजिबात तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाही। आणि त्यामुळेच आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करून टाका अशा प्रकारची ऑर्डर आलेली आहे। आज भलेही रात्री आता उशीर होऊ द्या परंतु पैशांचं वाटप करा अशा प्रकारचं एक परिपत्रक महिला व बाल विकास खात्याला दिलंय। लक्षात ठेवा, तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता कोणत्या वेळेत आला, कारण तुम्ही वाट बघत बसता, वेळ सांगतो। आता सरकारच्या माध्यमातून जे 15 जिल्हे निवडलेत त्यातील 5 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये पैसे येतील, संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये पैसे येतील। परंतु आज सर्वांना पैसे या ठिकाणी गेले पाहिजेत, एकाही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही अशा प्रकारची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून आता आले आहे। त्यामुळे पैशांचं वितरण तर सध्याला जोरदार सुरू असल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू लागले। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आज मेसेज येणार आहे, ज्या लाडक्या बहिणींनी पोस्टात खातं उघडलंय, स्टेट बँकेत खातं उघडलंय, त्यानंतर महाराष्ट्र बँकेत, या तिन्ही बँकेत ज्यांनी ज्यांनी खातं उघडलंय त्यांना सर्वात पहिल्यांदा या 15 जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांना मेसेज या ठिकाणी आता आलेला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, काल शनिवार होता, काल महिलांनी आता बँकेमध्ये गर्दी केली होती, पैसे काढण्यासाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। काल 15 जिल्ह्यामध्ये म्हणजे निम्या लाडक्या बहिणींना वाटप झालं, अजून निम्या लाडक्या बहिणी वाटप करायच्या होत्या। मग आता 2 मार्च ते 15 मार्च अजिबात पैशांचं वाटप तर होणार नाही, म्हणून सरकारने रविवार असून सुद्धा पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर महिला व बाल विकास खात्याला कालच दिली होती। आणि तशा प्रकारे महिलांना खटाखट या ठिकाणी आता फेब्रुवारी महिन्याचा पैसे आता जमा झाल्याचा मेसेज लागलाय। आता असं पण आहे, काही महिलांना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मागील 4-5 दिवसाच्या पाठीमागे आले नव्हते, त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी असं 3000 रुपये देखील एकत्र बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 1 मिनिट सुद्धा स्किप करू नका, शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे, कारण खरोखर डीबीटीची प्रोसेस या ठिकाणी सुरू झाल्या सरकारच्या माध्यमातून। आणि एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी बरोबर 9 वाजता त्या ठिकाणी डीबीटीची प्रोसेस या ठिकाणी सुरू केलेली आहे। ज्यावेळी डीबीटीची प्रोसेस सुरू होते त्यावेळी महिलांच्या खात्यावरती हमखास पैसे येत असतात। आज कसल्याही परिस्थितीमध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं, कारण महिला नाराज झाले आहेत। फेब्रुवारी महिना पूर्णपणे संपलेला आहे आणि या ठिकाणी ज्या त्या महिन्यांचे पैसे ज्या त्या महिन्यामध्येच पोहोचलेलं पाहिजे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी माफी मागितल्या, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नियम या ठिकाणी आल्याने महिलांना फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज मागच्या 4-5 दिवसांच्या आतमध्ये, मागच्या 4-5 दिवसांच्या पाठीमागे आला होता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तटला होता, त्यांना आज पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागलाय।
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवायचं तुम्ही की आता नवीन वर्षाचा पहिला हप्ता सरसकट सर्वांना जानेवारीचा दिलाय। जवळपास 2,40,00,000 लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे या ठिकाणी 4-5 दिवसाच्या पाठीमागे तुम्हाला पैसे वाटलेले आहेत आणि त्या हप्त्यासाठी सर्वजण पात्र ठरले। परंतु आज जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर तो सर्वच महिलांना जमा होणार नाही। यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी लावलेत, काही पात्रता लावलेत। या अटी पात्रतेमध्ये तुम्ही या ठिकाणी पास होणं गरजेचं आहे। त्याच अटी पात्रता पुढील 1 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत। त्यामुळे आज 2 मिनिटे व्हिडिओला द्या, कारण उद्या 2 मार्च सोमवार ते डायरेक्ट 15 मार्चपर्यंत पैशांचं वितरण होणार नाही। तुम्हाला सारखं सांगतोय त्याचं कारण म्हणजे आता आजच्या आज पैशांचं वितरण सरकारने करायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून काही अटी पात्रता नवीन आलेत का असं जेव्हा महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं, कारण बघा काल एका कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर तिथे काही महिला होत्या। त्यांनी विचारलं की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा एकत्र हप्ता तुम्ही देणार होता, मग त्याचं काय झालं? तुम्ही फक्त जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता सोडलाय, फेब्रुवारी महिना तर संपून गेला, आज 1 मार्च आहे, मग तुम्ही पैशांचं वितरण का सोडलेलं नाही? असं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलं, आम्ही दोन्ही महिन्यांचे एकत्र पैसे जमा करण्यासाठी 7,200 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला होता, परंतु डीबीटीचा नवा नियम आल्याने तुम्हाला फक्त 1500 रुपये मागील 4-5 दिवसाच्या पाठीमागे आम्ही सोडले होते। महिलांनो, खरोखर तुम्हाला जानेवारी महिन्याचा 1500 रुपये 4-5 दिवसाच्या पाठीमागे मेसेज आला असेल तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढील शनिवार रविवारी या ठिकाणी आता महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊन शनिवार रविवारी या ठिकाणी या दिवशी कोणत्याही आता बँकांचा सर्व्हर डाऊन नसतो, त्यावेळी पैशांचं वितरण होत असतं आणि तशा प्रकारे त्यांनी बोलल्याप्रमाणे शब्द पाळलेला आहे। काल शनिवारी सुद्धा 15 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेत। आज या ठिकाणी रविवार असून सुद्धा 1 मार्चचा पहिला दिवस आहे। पैशांचं वितरण सरकारने या 15 जिल्ह्यातील महत्त्वाच्या 151 तालुक्यामध्ये आता पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागलाय। मग तुम्हाला वाटत असेल की सर्वांना पैसे येणार का? तर यासाठी काही अटी पात्रता सुद्धा लावलीत। त्या अटी पात्रता आपण समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि पोस्टातील सर्व महिलांनी आता तयार राहायचं आहे। पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला मोबाईलवरती मेसेज या ठिकाणी आता येणार आहे सरकारच्या माध्यमातून। टायमिंग तुम्हाला पण माहीत आहे, ऐका सर्वांनी टायमिंग। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 15 त्या ठिकाणी जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यांमध्ये मेसेज येईल। त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी बरोबर 7 वाजेपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील महिलांना मेसेज येईल। त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत राहिलेल्या उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा 2 मेसेज येणार आहे। जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले असतील तर फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती आता येणार आहेत। मग आता यासाठी काही अटी या नवीन पात्रता लावलेत का असं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना विचारण्यात आलं त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय, सर्वांनी लक्षात ठेवा की तुम्हाला आज पैशांचं जे वितरण होणार आहे तर त्या वेगवेगळ्या अटी पात्रतेनुसार येणार आहे। कारण 2026 मध्ये पहिल्यांदाच इतक्या कडक अटी लावलेत ज्यामध्ये जवळपास आता 26 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहेत। त्यामुळे सर्वांना डीबीटीची प्रोसेस तर सुरू झाल्या, मग कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे? जर तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर त्या संदर्भातील एक नवीन नियम या ठिकाणी बँकांचा आलेला आहे। मग तो नियम नेमका कोणता आहे, अटी पात्रता कोणता आहे, या अटी पात्रतेत तुम्ही पास होताय का? यासाठी व्हिडिओला 2 मिनिटे नक्की द्या। बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। अटी पात्रता पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या अटी पात्रतेमध्ये तुम्ही पास झाला आणि या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। सोमवारपासून म्हणजे उद्यापासून कोणीही वाट बघू नका, आजच्या आज पैशांची वाट बघा। आज पैशांचं वितरण सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी होणार आहे। अटी पात्रता या ठिकाणी समजून घ्या। अटी पात्रता तुम्हाला सांगण्यास आता सुरुवात करत आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून पहिली अट लावण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये आता वयाची अट आहे। सर्वांना आता वयाची अट या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे। मागच्या 2025 मध्ये तुम्ही ही बातमी ऐकली असणार, वयाची अट लावली जाणार, परंतु लाडक्या बहिणींना आता 2026 मध्ये जो काही काल अर्थसंकल्पीय अधिवेशन या ठिकाणी आता सुरू झाला आहे त्यामध्ये एक नवा नियम या ठिकाणी आता लागू केलाय।
तो म्हणजे वयानुसार तुम्हाला पैशांचं वितरण केलं जाणार। काही आता वयाची अट जी आहे कमी करण्यात आल्या। या वयाच्या वरती जर तुमचं वय असेल तर त्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला, परंतु फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। बघा, या ठिकाणी 3 गट तयार करण्यात आले। तुमचं वयवर्ष या ठिकाणी 22 ते 35 वयोगटातील असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी आज जमा होणार आहे। त्यानंतर तुमचं वयवर्ष 35 ते या ठिकाणी आता 45 असेल तर या वयातील महिलांना सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे। या वयातील महिलांना आता पैशांचं वितरण नेमकं किती वाजता येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये येणार आहे आणि नेमकं कोणत्या अटी पात्रतेनुसार येणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। ज्यांचं वय 45 ते आता 65 या वयोगटातील असेल तर यांच्यासाठी एक वेगळाच नवा नियम सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आला आहे। सर्वात जास्त लाडक्या बहिणी 45 ते 65 या वयोगटातील अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्यामुळे 45 ते 65 वयोगटातील तुम्ही महिला असाल आणि तुम्ही जर बँकेचं खातं पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या बँकेत उघडलं असेल तर तुम्हाला मेसेज येणार आहे। परंतु तुमच्यासाठी सर्वात मोठ्या कडक अटी लावण्यात आलेत। जानेवारीचा हप्ता सोडला, परंतु फेब्रुवारीचा हप्ता सोडण्यासाठी आता 45 ते 65 वयोगटातील महिलांसाठी नवा कडक नियम या ठिकाणी लागू करण्यात आला आहे। तो नियम तुम्ही आता समजून घ्यायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज 1 मार्चच्या रविवारी महिलांना पैशांचं वितरण जोरदार सुरू लागले। कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होऊ लागले हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु लाडक्या बहिणींना सांगण्यात आले तुमच्या घरामध्ये गाड्या किती आहेत आता मोजून घ्या पटकन। कारण पहिला नियम होता त्या ठिकाणी 4 चाकी गाड्यांचा, परंतु 4 चाकी गाड्यांचा नियम या ठिकाणी आता बाहेर काढण्यात आला आहे। कारण सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत, सरकार पटापट महिलांना त्यांचा अर्ज बाजूला काढून टाकलाय। तुम्हाला पण तुमच्या कानावर बातम्या आल्या असणार, तुमच्या आसपास तुमच्या काकू, आत्या, बहिणी तर शेजारीन कोण तर असतील की KYC करून पण त्यांना पैशांचं वितरण सुरू झालेलं नाही आहे। मग यासाठी कोणत्या चुका त्यांनी केल्या आहेत, KYC करून पण त्यांचे हप्ते काय या ठिकाणी जमा झाले नाहीत, काहींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी अजून पण मिळाले नाहीत। मग त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढे सांगितलं आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून 45 ते 65 वयोगटातील महिलांना अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया पोस्टात खाते उघडले असेल तर तुम्ही या ठिकाणी 2026 या वर्षाची नवीन आता बँकेत जाऊन KYC करायचे आहे। थांबा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण आता बँकांची नवीन KYC करायची आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला जी KYC करायला सांगितली होती तर ती तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीची केल्या। बँकांची KYC 2026ची नवीन केलेली नाही आहे। त्यामुळे महिलांना पैशांचं वितरण सरकारने तिकडून सोडून पण बँकेच्या खात्यावरती अजिबात जमा होणार नाही। महिलांनी KYC ज्यांनी केल्या काल त्यांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे। जर तुम्ही KYC अजून पण केली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार नाही। मग KYC मोबाईलवरतीच कशी करायची, 2 मिनिटांच्या आतमध्ये मोबाईलवरती KYC सुद्धा करता येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये KYC मोबाईलवरतीच कसं करायची, तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही, ते सुद्धा मी सांगणार आहे। त्याआधी दुसरा नियम कोणता लावण्यात आलाय सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही पटकन तुमच्या घरामध्ये किती गाड्या आहेत मोजून घ्या। 4 व्हीलरचा जो पहिला नियम होता तर तो काढून टाकून आता 2 चाकी गाड्यांसाठी नवा नियम आलेला आहे। ते म्हणजे तुमच्या घरामध्ये 2 चाकी ज्या गाड्या आहेत तर मोजून 1 आणि 2 अशा 2च गाड्या पाहिजेत। जर जास्ती गाड्या असेल तर तुमचा अर्ज आहे तर तो गरीब महिलांच्या यादीतून काढून श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये ढकलला जाईल। आणि एकदा का श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये तुमचा अर्ज ढकलला गेला तर तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात होणार नाही। कारण सरकारने सांगितलंय आम्ही गोरगरीब आणि गरजू महिलांना पैशांचं वितरण करून देतो। जर तुम्ही श्रीमंत महिला असाल तर तुम्हाला कोणत्याही या ठिकाणी आता महिन्याचा 1 रुपया सुद्धा इथून पुढे लाभ मिळणार नाही। अशा प्रकारची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। आणि तशा प्रकारे या ठिकाणी सावकार महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी जानेवारीचं पण झालं नाही, डिसेंबरचं पण झालं नाही, नोव्हेंबरचं पण झालं नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा जो आज जमा करण्यात येणार आहे ते सुद्धा येणार नाही। मग श्रीमंत महिला कशा ओळखायच्या, लक्षात ठेवा, 2 चाकी गाडी 2 पेक्षा जास्त नसावे। तुमचं जे पिवळं व केशरी रेशन कार्ड काढले तर त्यावरती आता जी काय लोक आहेत म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्डावरती किती लोक असतात तर लक्षात ठेवा, यावरती तुम्ही स्वतः तुमचे या ठिकाणी आता पती असेल किंवा वडील असेल, तुमची 2 मुलं असतील आणि या ठिकाणी घरातले 4-5 जण कुटुंब असतात, या सर्वांचं या ठिकाणी आता उत्पन्न सरकार चेक करणार आहे। आणि यामध्ये 2.5 लाखांपेक्षा 1 रुपया जरी उत्पन्न तुमचं वर गेलं असेल तर अशा महिलांचा अर्ज डायरेक्ट अपात्र यादीत टाकण्यात येणार आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवा, पटकन तुम्ही 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामधला काढून घ्यायचा आहे। तुम्ही त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढल्या इकडे आधार कार्डला तुम्ही लिंक करायचा आहे, जेणेकरून तुमचा हप्ता थांबू नये। तुम्ही जर एक छोटंसं हे काम केलं तर तुम्हाला आता हप्ता कोणीही थांबू शकत नाही। मग आज शनिवार आहे, आज रविवार आहे, आज रविवार 1 मार्च आहे आणि आज कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये होणार आहे, सर्व काही प्रोसेस तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे नेमकं आता तुम्हाला लाडक्या बहिणींनो आता बँकेत जाऊन काय काय करायला लागणार आहे। कारण तुमचं जर वयोवर्ष 45 ते 65 वयोगटातले असेल तर तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि तुम्हाला KYC कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा ती मोबाईलवरती जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आता बँकेचं त्या ठिकाणी पोस्टाचं बँकेचं ॲप असतं, स्टेट बँकेचं ॲप असतं, प्रत्येक बँकांचं तुमचं बँकेचं खातं महाराष्ट्र बँक असेल प्रत्येक बँकांचं ॲप आहे आणि त्या ठिकाणी आधार कार्ड OTPद्वारे तुम्हाला लिंकिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जमत नसेल तर जवळच्या तुम्ही आता नेट कॅफेमध्ये जायचं आहे व त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे, परंतु KYC बँकांची करून घ्या तरच पैशांचं वितरण होईल असं सांगण्यात आलं आहे। आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर, गोंदिया, त्या ठिकाणी गडचिरोली आणि त्या ठिकाणी परभणी, पालघर या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर बुलढाणा, बीड, जालना, नांदेड, लातूर, परभणी, अकोला, ठाणे त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा, पुणे या ठिकाणी परभणी या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।